मी माझ्या आयुष्यातल्या 5 गोष्टी बंद केलेल्या आहेत आणि त्यात मी सक्सेस पण होत आहे. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, की जी आपण रोज करतो, पण आपल्याला कळतही नाही. दुसरी गोष्ट आपला नेहमी वेळ खाते. तिसरी गोष्ट आपला कॉन्फिडन्स कमी करते आणि त्यानंतरचं चौथी गोष्ट म्हणजे आपण आपल्या आयुष्यात निर्णय तर घेत असतो, पण ते आपण चांगले की वाईट हे आपल्याला कळत नाही. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे आयुष्य जगत असताना स्वतःवर आपण नाराज राहत असतो. म्हणून मी आज तुम्हाला माझ्या जे 5 निर्णय मी घेतलेले आहेत किंवा घेतले होते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं सांगू, कदाचित यातील एखादी गोष्ट तुम्हीही आजपासून बंद करण्याचा विचार कराल. तर नमस्कार मंडळी, मी वैशाली. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज मी तुम्हाला काय करायचं हे सांगणार नाही, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी इथे काय केलेलं आहे आणि यातून तुम्हाला पुढे जाण्यासाठी मोटिवेशन भेटणार आहे. इतकंच नाही, तर जितकं तुम्ही अभ्यास करताय किंवा स्वतःला ग्रो अप करण्यासाठी मेहनत घेताय तितकंच महत्त्वाचं आहे की काही जुन्या गोष्टी थांबवणंही आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. तर बघा, सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे परफेक्ट होण्याची वाट पाहणं मी बंद केलेलं आहे. तर परफेक्ट झाल्यावर मी सुरू करेल किंवा जेव्हा मी परफेक्ट होईल तेव्हाच मी माझं नियोजन समोर करेल हे म्हणणं मी बंद केलं आहे. जेव्हा घर परफेक्ट होईल तेव्हाच अभ्यास करेल, वेळ परफेक्ट मिळाला की व्हिडिओ बनवेन, सगळं व्यवस्थित झालं की स्वतःसाठी काही करेन. पण खरं सांगू, मी कधी परफेक्टचा वेळ काढणं आता सोडलेलं आहे. आपलं जे आयुष्य असतं ना, ते नेहमी थोडं मेसी असणं आवश्यक असतं. घरात काम असू दे तेव्हाच आपल्याला वेळ भेटेल. जबाबदाऱ्या असतात, इतरही काम घ्यायचं. थकवा असतो, थोडा वेळ आराम करायचा, पुन्हा सुरू करायचं. पण तरीही जिथे आहोत तिथून जर सुरुवात केली तर आपण आपल्या परफेक्ट मोमेंट जे असतो ना आयुष्यातल्या, त्याची वाट जर पाहणं थांबवली तर नक्कीच तुम्हाला स्वतःला यश बघायला आवडेल आणि मिळेलही. दुसरी मी माझ्या आयुष्यातली गोष्ट केली आहे, उद्यापासून म्हणणं बंद. म्हणजे काय, तर उद्यापासून सुरू करेल हे बंद केलं आहे. आपण किती गोष्टी उद्यावर ढकलतो हो. अभ्यास उद्यापासून करेल, एक्सरसाइज उद्यापासून करेल, नवीन स्किल उद्यापासून, स्वतःसाठी वेळ उद्यापासून. पण कधी-कधी उद्याची जर वाट पाहत राहिलो ना, तर आयुष्य पुढं आपलं असंच निघून जातं. जर अगोदरच्या 20 वर्षाच्या अगोदर आपण जर स्वतःला उद्या-उद्या असंच म्हणत होतो, तर आज या पदाला आपण इथे कुठे राहिलो असतो. तेव्हाच जर उद्या केलं असतं तर. तर म्हणूनच आजपासून तुम्ही पण एक छोटा निर्णय घेऊ शकता की ठीक आहे, उद्या नाही, मी आजच करणार असं म्हणणं. आणि स्वतःसाठी उद्यापासून म्हणणं बंद करा आणि आजपासून सुरुवात करते असं म्हणणं नेहमी चांगलं राहील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कंपॅरिझन करणं बंद केलं स्वतःसोबत. मी जशी आहे तशी छान आहे, मस्त आहे, मला स्वतःला खूप आवडते. तसंच मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करते. कोणी करो का न करो, मी माझ्यावर खूप प्रेम करते. नेहमी जरी कोणी माझ्यापेक्षा पुढे आहे, कोणी माझ्या परीपेक्षा लवकर सक्सेस मिळत आहे, कोणाला खूप मोठा पेमेंटचा पगार आहे, कोणी सरकारी नोकरीवर आहे, कोणी कमी वयात खूप काही केलेलं आहे आणि मी 40 वर्षात झाली तरी माझं अजून काहीच नाही, हे सांगणं मी स्वतःला बंद केलं आहे. तर जर त्यांचा चॅप्टर 20 आहे तर माझा 2च आहे, तर मी का स्वतःला कमी मानून घ्यावं? कारण ती त्यांची कॅपेबिलिटी आहे, मी माझी कॅपेबिलिटीनुसार काम करते. प्रत्येकाचा भाग वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो. म्हणून आजपासून माझी स्पर्धा फक्त माझ्या वैशालीसोबत म्हणजे माझ्यासोबत आणि इतरांशी नेहमी राहणार होती, पण आता नाही, जे की मी बंद केलेली आहे. चौथा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्वतःला कमी लेखणं बंद. नेहमी अभ्यास करताना मी चौथी गोष्ट करायची, बापरे माझं कसं होईल, मला लायब्ररी नाही, माझ्या घरात मुलंच आहे, मला वेळच मिळत नाही, मी कधी कधी जॉईंट फॅमिलीत जाते, मला कधी मी सक्सेस होईल, मला डिप्रेशनच येते, म्हणून माझ्याकडून होणारच नाही असं स्वतःला नेहमी सांगत होते. आता मी स्वतःला सांगणं बंद केलेलं आहे. कधी कधी बाहेरचे लोक आपल्याला थांबवत नाही, आपण स्वतःलाच थांबवत असतो. आता माझं वय झालं, मला वेळ नाही, मी कुठून सुरुवात करू, माझ्याशी नाही होणार, मला आता टेक्निकल माहीतच नाही, मला कम्प्युटर, अरे बापरे हे कसं जमणार, इंग्लिश दूरचीच बाबारे गोष्ट, असं म्हणणं मी बंद केलं आहे. आता मी प्रयत्न चालू केलेले आहे. याचा अर्थ मी प्रयत्न चालू केले, तुम्ही पण करू शकता, कारण तुम्ही माझ्यासारखेच आहात. कदाचित माझे जे 4 प्रयत्न मी चालू केले त्यातून तुम्हाला छान काहीतरी मिळेल की ताईने केलं तर आपण पण करू शकतो, कारण तुम्ही माझ्यासारखे आहे, मी तुमच्यासारखे आहे, तर नक्कीच करू शकता, त्यात काही वेगळं नाही आहे. म्हणून
माझ्याकडून होणार नाही याऐवजी मी प्रयत्न करणाऱ्या आणि करून पाहणाऱ्या हे म्हणणं आपण चालू करायचं. शेवटचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढताना गिल्ट मानून घेणं. हे गोष्ट तर सगळ्यात महत्त्वाची होती आणि ती मी बंद केलेली आहे. आणि माझ्यासाठी तर सर्वात महत्त्वाची होती, तुमच्यासाठी पण असेल. नक्की कमेंटमध्ये सांगाल. स्वतःसाठी वेळ काढताना मला गिल्ट वाटायचं, ते आता बंद केलेलं आहे मी. आपण आई असतो, पत्नी असतो, मुलगी असतो, घर सांभाळतो, नोकरी करतो आणि सगळ्यासाठी वेळ काढतो. पण मग स्वतःसाठी का काढत नाही? जेव्हा कधी काढले तर बापरे, आता मी माझ्यासाठी वेळ दिला तर त्यामुळे घर विस्कटेल, माझं एक काम चुकेल असं म्हणतो. पण तसं काही नसतं. माझं काम बाकी आहे. मला कोणी थांबवेल का? मला कोणी रागवेल का? कुटुंबापासून मी दूर तर नाही चाललेलं आहे, असं गिल्ट वाटतं आपल्याला. तुम्हालाही वाटतं का सांगाल मला? पण तसं काही नसतं. स्वतःला चार्ज करावं लागतं. जसं आपण फोनला चार्जिंग लावतो तसं स्वतःला चार्ज करण्यासाठी आपल्याला वेळ देणं महत्त्वाचं असतं स्वतःसाठी. त्यामुळे आनंदी ठेवण्यासाठी आणि स्वतःवर विश्वास निर्माण करण्यासाठी स्वतःला वेळ देणे ही आपल्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट गरज आहे आणि आपलं आयुष्य आपण वेगळ्या पद्धतीनं जगू शकतो. तर मी आज ज्या माझ्या 5 गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्या तुम्हाला माहिती आहे मी 1 ते 1.5 वर्षात ह्या पूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात मी सक्सेस पण होत आहे. जेव्हा एक्सपेरिमेंट माझा सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे आता, तेव्हा मी तुमच्यासोबत त्या शेअर केलेल्या आहे. कारण अगोदर मला एक्सपेरिमेंट करून पाहायचा होता. कारण मला बघायचं होतं किती वेळ लागतो, काय लागतो. तर बघा आज जवळ 1 वर्ष होतं आहे. तर मला माझ्यात खूप चेंज झाला आहे. माझा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. मला खूप छान हलकं-हलकं वाटतं आहे. म्हणून तुम्हाला सांगते, तर तुम्हाला जर करायचं असेल तर नेहमी आयुष्यात मोठे निर्णय गरजेचे नसतात. छोटे-छोटे पाऊल पण आपल्याला समोर नेतात आणि काही-काही गोष्टी सोडाव्या लागतात. कधीच परफेक्ट होण्याची वाट पाहणं सोडा, उद्यावर ढकलणं सोडा, कंपॅरिझन करणं सोडा, स्वतःला कमी लेखणं सोडा आणि स्वतःसाठी जगताना गिल्टी वाटणं सोडा. कारण तुमचं आयुष्यही महत्त्वाचं आहे, तुमची स्वप्नही महत्त्वाची आणि तुमच्या स्वतःच्या गरजा तुम्ही स्वतःसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि इतरांसाठी सुद्धा. तर कशा वाटल्या ह्या माझ्या ज्या 5 गोष्टी मी आज बंद केल्या, यातली कोणती गोष्ट तुम्हाला छान आवडली किंवा तुम्ही यातली कुठली गोष्ट बंद केलेली आहे किंवा कुठल्या ताईंनी अ, यापैकी 5 किंवा या व्यतिरिक्त आणखी काहीतरी वेगळं असेल तर ते पण मला सांगा कमेंटमध्ये, जेणेकरून मी पण तुमच्यापासून काहीतरी शिकू शकेल. तर ह्या होत्या माझ्या 5 गोष्टी ज्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपण सगळ्यांसाठी जगतो पण स्वतःला सतत शेवटी ठेवतो. त्यामुळे कधीच स्वतःला गिल्ट मानायचा, जरी शेवटी असलो तरी आपण स्वतःला महत्त्व देणार आहोत. त्यामुळे आपण जरी मागे असलो तरी समोरच राहणार आहोत. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.